ते काय करतोय? गावठीपणा सोडत नाही पोर. हा? भावा तू रशियनचा आहेस, असं काय हरकती करतोय? रिक्षावाल्यानं धडक दिली जराशी. गाडी आहे त्यात आतमध्ये सर्व आतमध्ये जाणार. मला समजत नाही मी नेमकं काय काय करू, पण जे होते ना ते नॅचरल आहे. फुल मस्ती मजा करणार, फुल मस्ती मजा. इनोवा कधी बघितले काय? 2000 कितीचा मॉडेल असेल, 15-16चा. पण या इनोवाची काय केले मॉडिफिकेशन यार, बंपर काय लावलाय. स्वागत आहे तुमचं आमच्या नव्या ब्लॉग मध्ये. डे 2 आमचा चालू झालेला आहे आता. डोळे पण सुजलेले आहेत कारण की झोप पण पूर्ण झालेली नाहीये. आज आम्ही जातोय वाशीला. गाडीमध्ये इंटेरियर मॉडिफिकेशन करायचं आहे. सगळीजण आता आलेली आहेत खाली तसं पण, आणि मला पण झटपट पटापट व्लॉगिंग सुरू करावी लागते, त्यामुळे इंट्रो पहिला दिला मी. असो, आजचा दिवस पण पूर्ण गाडीमध्ये जाणार आहे. सकाळी निघतोय आम्ही, सकाळी वाजले 10. फुल टाइम जातोय आज आमचा पण. चला मग व्लॉगला स्टार्ट करू. अशा रीतीनं प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गाडीत आम्ही बसलेलो आहे. यो ब्रो, आणि आता स्ट्रेट जाणार वाशीला. आणि हायवेची मजा घ्या तुम्ही पण. सिनेमॅटिक मध्ये जरा व्हिडिओ बघा, मी पण काढतो. काय नाही हो, जरा ते मध्ये सिंगर जागा झाला म्हणून जरा गाईत बसलो. जाऊ द्या, काय नाही. कौन सब्जेक्ट? बैगन. फायनली वाशीला पोचलो आहे मी. येता येता काय झालं माहितीये काय, रिक्षावाल्यानं धडक दिली जराशी. गाडी आहे त्यात आतमध्ये लावतोय दादा पण नशीब काय गाडीला झालं नाही. नॉर्मल टच पप्पी दिली रिक्षावाल्याने. नवीन नवीन गाडीची आयमाय केली आहे, त्या रिक्षावाल्याची पण आयमाय केली आहे. मी काय करतोय? गावठीपणा सोडत नाही पोर. हा? भावा तू रशियनचा आहेस, असं काय हरकती करतोय? पोरी चालेल, गाडी चालली. चला 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 आता पुढे जातो, बघू काय काय विषय होतो. गाडी अशा लागलेली आहे ही बघा. आता ती आतमध्ये वेट. तुम्हाला मी बोललो ना, एक जण अजून मिसिंग होता, हेच ते दाखवले आमचे. गाडी अशी सर्व मला समजत नाही मी नेमकं काय काय करू, पण जे होते ना ते नॅचरल आहे. फुल मस्ती मजा करणार, फुल मस्ती मजा. असा निघणार आहे. बोल काय बोलतोय? असा निघणार आहे, त्याचा घाबरून सुटला असा. त्यांना कुठल्या तगात आहे यांचं दुकान आहे, असं काम करून घ्यायचं आहे. तर गाडीचा बिफोर अँड आफ्टर लुक दाखवतो तुम्हाला. पहिला गाडीचा बिफोर अँड आफ्टर लुक बघूया आता. मी पहिला एक बिफोर लुक घेतोय शूट, नंतर ना मग आफ्टर लुक घेईन. तुम्ही पण बघून घ्या. पूर्ण चेंज होणार आहे. गाडीला आता उघडी करणार आणि परत नव्या कपड्याने सजवणार. दुकानाजवळ पोहोचलेलं आहे आम्ही. आता ते कोटेशन वगैरे काय ते काढतायत. परत काय मॉडिफाय करायचं आहे हे ते चाललेलं आहे. दादाने तर ठरवलं की मला काय करायचं आहे. बघू आता काय विषय होतो. ब्लॉग मला जमत नाही आहे जरा नीट, पण मी शिकतोय आणि मला शिकायचं आहे. मला आता हळूहळू आवड निर्माण होते. मला हळूहळू आता समजते की मला बोलायचं काय आणि कसं कुठून काय विषय माहिती आहे. जे ब्लॉगिंगमध्ये ते दाखवायचे ते जे काय हाय चाललंय तेच दाखवायचं असते. बट मी नवीन आहे, काय चुकत असेल तर पोटात घ्या. वाशीला एक खूप आतमध्ये दुकान आहे, तिथं खूप साऱ्या गाड्या पण आलेल्या आहेत आणि मोस्टली तर गाड्या इथल्या याच कंपनीच्या आहेत, मारुतीच्या. मी दाखवू शकतो बाहेरून तुम्हाला. इकडं हे बघा, हा इथं
मी गाडी त्यासाठी बसलोय कारण की बाहेर गाणी चालू आहे त्याच्यामुळे कॉपीराईट क्लेम नको यायला म्हणून गाडीत बसून ब्लॉग करतोय. पण आता हे गाडी जाणार आहे, गाडीचे सगळे आता पार्ट निघतील हळूहळू, मॉडीफाय करायला घेतील आता हे, आणि अख्खा दिवस याच्यातच जाणार आहे कारण की हे खायचं काम नाही. एक एक पार्ट काढणं, त्याला लेदर स्ट्रॅप करणं, हे ते लाइटिंग लावणं. ठीक आहे, बिफोर आता लुक तुम्ही तर बघितलाय, आफ्टर लुक पण तुम्ही बघशील थोड्या वेळात आणि प्रॉपर एक एडिट होईलच. इनोवा कधी बघितले काय? 2000 कितीचा मॉडेल असेल, 15-16चा. पण या इनोवाची काय केले मॉडिफिकेशन यार, बंपर काय लावलाय पाडू पाडू. पण हे गाडीचं कसं माहिती ना, जसं आपण स्नॅपवरती पोरी बघतो, सॉरी इंस्टाग्रामवर जशा पोरी बघतो ना, की यार इंस्टाग्रामवर किती भारी दिसतात आणि समोर जाऊन बघितल्यावर ऐक असा विषय आहे. बट गाडी होती कशी कशी झाले, गाडीला पूर्ण केली उघडी, सगळ्या सीटा वगैरे सगळं काढलं. गाडीचे दोन्ही कान पण निवस्त्र झालेले आहेत चारीकडचे, पुढं पण नागडे गेले. एक काढलं तर सगळीकडे LED वगैरे लावणार आहे, लेदर वगैरे लावणार आहे. ही गाडी बघा अशी कशी होती गाडी आणि कशी झाली. अर्धे कपडे घालून झालेले आहे, चड्डी वगैरे गाडींना. हे बघा, हे बघा, स्टेरिंग पण लावलेलं आहे, खालची पण झालेली आहे. एवढं सगळे अजून जाम काम राहिलेलं आहे, कामाबम झाले ऑलरेडी. इथं आता इथे सगळीकडे लेदर येणार आहे आणि LED स्ट्रीप वगैरे येणार आहे. मागं काय करायचं नाही तसं, बट ओके मध्ये चाललंय सगळं, ओके मध्ये. जाम पब्लिक आहे इथं, बघितली तिथे ना मारुतीच्याच गाड्या आहेत. हे बघा लाईनीशीर मारुती गाड्यांचे सगळे मॉडिफिकेशन चालू आहे. फक्त इथं महिंद्राचे गाडी आलेली, तिकडं टाटा पंच आहे, हे तिकडं ऑडी वगैरे आहे, ऑडी Q3 आहे, मग वॅगनर नाही तर ही इर्टिगा. जाम इथं आमच्या शीटचं काम चाललेलं आहे, हे लेदर स्ट्रीप. हे आमचं फॉरेनर वैतागलेलं आहे, जाम काम राहिलं. कोण राहिलं? हा तिकडे पण सीटचं काम चालू आहे एक कोपऱ्याला. ही एक सीट राहिली, ही झाल्यावरती हिचं काम चाललेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे अजून. हां, आणि हे डोरचं पण काम करायचं आहे. त्या साईडला हे पूर्ण इथे लेदर लावणार सॉफ्ट टचिंगसाठी. मग इथे LED लाईट हे झालेलं आहे, मला वाटतंय कनेक्शनचं काम हे दिसलेलं आहे. बापरे, दाखव हे काय झापक झुपक. त्याने ठरवलं वाटतं एर्टिगामध्ये पब बनवून टाकायचं. परत अजून अर्धी चटी घालून झालेली आहे, ही बघा. एवढं झालेलं आहे आणि एवढ्यासाठी आम्हाला जवळ नाही, आम्हाला तरी 1 तास वेट करावं लागलं आहे. इथे गाड्या इतक्या भरून आहेत ना, कंटिन्यू गाड्या काय ना काय येत आहेत. दादा किती जेब खाली गेलीस रे? काय बोलतो? किती जेब खाली गेलीस? जेब सध्या 50 गेले, अजून बाकी आहे अजून जाम बाकी आहे. एम्बिएंट लाईट अजून राहिलेली आहे इथे लावायची. कधी काय किती टाइम लागतोय काय माहिती, जाम राहिलं आहे. कसं वाटते 50,000 खर्च करून? अजून तिसं रिकामी झाला नाही, रिकामी झाला तर सांगेल शेवटची प्रतिक्रिया. एकदाच घ्यायचं, एकदाच खर्च करायचा, काय विषय नाही. एकदाच खर्च करायचा, एकदाच शिव्या खायच्या, सगळं एकदाच करून द्यायचं. बार खायची गरज नाही पडत. हे मात्र बरोबर बोललास. आता डायरेक्ट आता सगळं झाल्यावरती दाखवतो ब्लॉगमध्ये, झापझूप. फायनली सगळी काम झालेली आहेत, आता तुम्ही बघा.
गाडीचं एकदम टॉप नॉच वालं मॉडिफिकेशन झालेलं आहे. सगळ्याकडे ना एम्बियंट लाईन लावलेली आहे. लय मजा आलेली आहे. बघून तर खूप भारी वाटतंय. तुम्ही पण परत एकदा बघून घ्या. एडिटिंग मध्ये तर बघितलं असेल कसा शूट होता, पण लय मजा आली. आता इथून तर आम्ही घरी जाणार आहे. खूप थकलेलो आहे. सकाळी 12 वाजता आलेलो आहे आणि आता 6 वाजलेत. इथंच पूर्ण दिवस गेलेला आहे. बाकी दादा वगैरे तर बाहेर उभे आहेत, ते बाहेरून लुक बघतायत आणि मी इथं आतमध्ये कारण की शूटच घेत होतो. ते तर माझं झालेलं आहे आता. बाकी तर बस झालं आता. खूप थकलेलं आहे. सकाळी 12ला आलोय, 6 वाजता 7:30 झालेले आहेत. आता जाणार आहे घरी. इथून पुढचा काय ब्लॉग दाखवू, ब्लॉगचा इथंच एंड करू. आणि काय असेल तर मी बोलीनच तसं मध्ये. हा, जर तुम्हाला गाडीचा पूर्ण रिव्ह्यू जर पाहिजे असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो रिव्ह्यू पण देऊ शकतो तुम्हाला. आणि बाकी काही डिटेल्स पाहिजे असेल तर ते कमेंट करा, तर मी ते मला जर देता आले तर मी देईल. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.